उमेदवार या नात्यानं माझ्या प्रचारात या कॉर्नर बैठकीचं आयोजन केलं। या बैठकीला व्यासपीठावर उपस्थित असणारे आदरणीय गुलचंद भाऊ, त्याचबरोबर बबन भाऊ, विजयराज साहेब भाऊ, काँग्रेसचे नेते आदरणीय अजय जगदळे, शिवसेनेचे तालुका प्रमुख, आमचे काँग्रेसचे नेते, त्याचबरोबर आमच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष, मंचावरील सर्व नेतेगण, आदरणीय कालिदास भाऊचं नाव घ्यायचं प्रतिनिधी विसरते पुन्हा भानगड आणि जमलेले या गावचे सर्व तरुण आणि सर्व मतदार। आज बीड जिल्हा लोकसभा मतदारसंघाची निवडणूक वाजत गाजत प्रत्येक गावात स्वागत केले जाते। परळी मतदारसंघात इतकीच उत्साह आहे, तुमचा उत्साह एवढा आहे, पण तुमचा उत्साह दाबायचा प्रयत्न नक्कीच होते। कालच्या काळ जेवढं दाबलं जाईल तेवढ्या स्पीडने तुमचा उत्साह वाढतोय, त्याच्याबद्दल काही काळजी करत नाही। बघा, एखादा चेंडू जर भिंतीवर मारला तर तेवढ्या स्पीडने वापस येते, त्याच्यामुळे तुम्ही दबत नाहीत। पण लोक प्रेशर मध्ये आहेत हे 100% खरं आहे, तुम्ही काय जरी म्हणता। पण मला सर्वांना विनंती करायची, तुम्हाला काय प्रेशर आहे? अरे आपण काय बिहार मध्ये राहतोय, महाराष्ट्रात आहे आणि बीड जिल्ह्यात, त्याच्यामुळे काय प्रेशर मध्ये राहू नका। मी तुमच्या बरोबर आहे, सर्व नेतेगण तुमच्या सोबत आहेत, काय काळजी नाही। सर्वांना विनंती आहे की तुम्ही एवढ्या चांगल्या पद्धतीने नियोजन करताय। मी तुम्हाला एक विनंती करणार आहे, येणाऱ्या 13 तारखेला म्हणजे 10 दिवस राहिले होते, सगळेजण वाट बघते ती कधी एकदा 13 तारीख येते, एकदा कधी बटन दाबतो त्याचीच वाट बघतात आणि एकदा कधी दाखवतात की माझ्या गावातून एवढं मतदान झालंय। तर तुमचं खरोखर कौतुक आहे, तुमच्या पुढे नेतमस्तक व्हावा एवढी तुमचं उत्साह आहे, तुमची ताकद, तुमचं काम। मी सर्वांना विनंती करणार आहे की तुम्ही सर्वांनी एवढं चांगलं वातावरण केलं, कुठलीही गडबड न होऊ देता, कुठलंही काही न होऊ देता तुम्ही शांततेनं आपलं चिन्ह समजावून सांगणं गरजेचं आहे। कारण आपण जेवढे प्रचारक आहात तरुण, यांना सुद्धा सर्वांनी अगोदर भूतवर सकाळी मतदान करून बघा कसं, कारण काय होणार आहे, आपल्याकडे 3 मशीन येणार आहे त्यावेळेस। 3 मशीन मध्ये पहिली मशीन म्हणजे त्याच्याकडे तोंड करून उभारलं की डाव्या हाताची मशीन, डाव्या हाताच्या मशीनवर 2 नंबरचं चिन्ह, ते आपलं चिन्ह आहे, तुतारी वाजवणारा माणूस। आपण सरळ सरळ तुतारी म्हणतो, त्याच्यात गोंधळ आहे, त्यांनी जरा जगलरी केली, उगाच वेगळ्या त्या पिपाणीला नाव दिलं, ते मला म्हणायचं नव्हतं, तोंड त्याला नाव दिलं ती तुतारी, त्याच्यामुळे गोंधळ। त्याच्यामुळे तुतारी वाजवणारा माणूस, आपले होते का चित्रात आलेले वाजवणारे, ती माणूस आणि तुतारी, अशी तुतारी वाजवणारा माणूस ही आपलं चिन्ह आहे। त्याच्यामुळे ती नीट बघून घ्यायचं, 2 नंबरला नाव येते, तरुणांनी अगोदर बघायचं। जर समजा काही गडबड झाली तर वयस्कर माणसाला करू देत नाही, तुम्ही काही करायचं, फॉर्म भरायचा, पण त्यांचं मतदान तुम्ही करायचं, करता येतंय तर काय 12 वाजू द्या रात्री, भूत बंद पडले तरी चालेल, आम्ही येऊ तिथं, ही सगळे नेते मंडळी येतील, पण तुम्ही काही घाबरायची गरज नाही। मतदान करताना एखाद्याचा अधिकार घ्यायचा तुमचा अधिकार आहे, त्याला कळत नाही, त्याचा मला कळत नाही म्हणायचं, पण तुम्ही सगळ्याचे घरचे याचे मत काय, ज्याचं त्याचं मतदान ज्याची त्यानं कोणाला करायचं ते करावं, पण आपलं खुल्या अंतकरणानं व्यवस्थित मतदान झालं पाहिजे। बाद व्हायचं ते काळजी ते घेता की कसं तरी बाद करा, कसं तरी काय आपलं मतदान कसं डायव्हर्ट होईल याची काळजी घ्या। त्याच्यामुळे तुम्ही सर्वांची जिम्मेदारी असेल, एक मत कसं घ्यायचंय, तर एकही मतदान कुठं काही झालं नाही पाहिजे याची काळजी घ्या। आणि आदरणीय महाराज असतील, तालुकाध्यक्ष मधून यांना पॉम्पलेट बिम्पलेट या सगळं पोहोच झाल्या पाहिजे, सर्व चिन्हही पोहोच झालं पाहिजे। आणखी काय कमी पिल्यास पडल्याचं पॉम्पलेट काढून पण तुम्ही यांना पॉम्पलेट पोहोच करा। सर्वांना विनंती आहे की हाच खरा प्रचार आहे, आता दुसरा काही प्रचार नाही, नाहीतर सर्वांचं प्रेम एवढे, सर्वांना मतं द्यायचे, पण काहीतरी गोंधळ लक्षात नाही आले, गडबडून जाते, कुठेतरी दाबा पडत, असं नाही। आपण म्हणतो की 2 नंबरचं मशीन आपली, की 2 नंबरचं चिन्ह आपलं, पण साला काहीतरी गडबड करू शकतो एखाद्या वेळेस। ह्याच्या पुढचं सांगतो, एखाद्या वेळेस पीटी सुद्धा इकडे इकडे करू शकते, कारण यांचं काही सांगता येत नाही, अधिकारी कसे देते। त्याच्यामुळे आपण अगोदर बघा, आपली मशीन जी आहे 1 नंबरला डाव्या हातालाच मशीन असते, पण एखाद्या वेळेस ती इकडून ठेवतील, कारण मी तसं सांगायलोय, मग तसं उलटा ठेवा, इथं कलाकार पाठवतील, मास्तर विस्तर कोण येते काय सांगता येत नाही। प्रत्येक वेळेस डोक्यात घ्या, पण तुम्ही ऐका ना, माझं म्हणणं असं आहे की तुम्ही डोक्यात घ्याल, पण हे तरुण घ्याल। मतदार वयोवृद्धांचे आपले जे आपले वयस्कर माणसे ज्यांना थोडं लक्ष, आता महिलांना एवढं मतदान करायचंय, पण काय होतं गडबड होऊ नये याची काळजी घ्या, म्हणजे महिलांना सुद्धा आशीर्वाद द्यायचा आहे। आणि अभिनय तो कमी नाही, त्याच्यामुळे एकदा तुम्ही काळजीपूर्वक सगळं एकदा विषय, ह्या पारतंत्र्यातून बाहेर निघायची हीच संधी, म्हणजे बाकी काही घाबरायची गरज नाही। आणि तुम्ही कुठल्या दबावाला बळी पडत नाहीत असं सांगताय, पडूही नका, आम्ही तुमच्या सोबत आहोत 100%। मी म्हणणं आणखी पुन्हा हीच म्हणायला मी, आम्ही कुठे, तुम्ही तर माझ्या पुढे
सगळे पुढे आम्ही सर्वजण तुमच्या सोबत आहोत, म्हणजे याची काही काळजी करायची गरज नाही. आणि ह्यांची सत्ता बित्ता काही राहणार नाही. आता ही 100 दिवस सुद्धा राहिले नाहीत ना. आता तुम्ही मोजा दिवस, त्याच्यानंतर याचं काही येणार नाही. इथं काही येणार नाही, तिकडे वरी काही येणार नाही. त्याच्यामुळे त्याची काळजी करू नका. ही योग्य वेळ आहे, पार वाट लावायची. त्याच्यामुळे काय नाही. आणि तुम्हाला सर्वांना आणखी एक विनंती, मी जाहीर सांगायलो, कारण ही माझीच लगे भाषण टॅप करून त्यांना जाते रेकॉर्ड करून. जाऊ दे, गेलं तर गेलं. तुमचं मतदान सकाळी 7लाच लागायचं. 12च्या आत आपलं मतदान संपलं पाहिजे. मग त्यांचे 12 वाजतील. सर्वात महत्वाची काळजी करा. लवकर करून तुम्ही काळजी नाही करा. आणखी तुम्हाला जो काय विषय ते तुम्हाला मी सगळं आणखी खाजगी सांगतो. यांना सगळं नेते मंडळ पाठवून सांगतो काय काय करायचं. परळीच्या बाबतीत तुम्ही घाबरायची गरज नाही. बोलताना कोणी उसाचा विषय म्हणते, तुम्हाला मी सर्वांच्या समोर शब्द देतो, ऊस हा विषय सोडून द्या. मी जिवंत असेपर्यंत तुमच्या ऊसाचा कुठं प्रश्न येऊ देणार नाही. आतापर्यंत आपण इथला ऊस नेला, पण त्यांच्याच मनावर नाही. आता आम्हाला तुमच्यासारखं कुठं स्वातंत्र्य होतं. पुन्हा हे तुम्ही ऊस दिले तर ते ऊसाचे पैसे नाहीत म्हणतात लोक. तर ते आंबोजोगाई बहुत कारखाना आपला त्याचे पैसे दिलेत. मग बुडविले मत 400 टनाचे पैसे बुडविले. काय नैतिकता आहे विकासाच्या गप्पा तर बीड जिल्ह्यात किती मिळाले मला माहितच नव्हते. मी जिवंत असेपर्यंत तुमचा ऊसाचा विषय येऊ देणार नाही. आणि मला तुम्ही ज्यावेळेस खासदार कराल, तुमच्या मताने मी खासदार होणार, त्यावेळेस मी तुमचा लोकप्रतिनिधी होणार. त्यावेळेस माझी नैतिकता नाही जबाबदारी तुमचा ऊस न्यायची. ऊसाची काय अडचण आहे. 2 कारखाने लय वाढवली कॅपॅसिटी. आता त्यांच्या अख्खा त्याच्यात घालायपुरती वाढवली. काय काळजी करू नका. त्या सर्व गोष्टीतून तुम्ही ऊस हा विषय तुमच्या डोक्यातून काढू नका. आपण जर ऊस नाही नेला तर चौकात बुटानच मारायचं आपल्याला. आणि मी सर्वांचा नाही आणणार, फक्त सर्वांना सांगणार, नोंद करा. नोंद करून नोंद द्या. मी कारखान्याचे कर्मचारी इकडे घेतो. तुमच्या पोरातून कारखान्याला ह्याच्या नोकऱ्या पण देतो शेतकीसाठी काम करायला. मला तेच माझे पक्ष प्रचारक ते सगळं होतंय पुढे, म्हणजे मला अडचण येत नाही. कामही होईल आणि सगळंच होईल. त्याला 10 मिळेल आणि कारखान्याचंही काम होईल आणि आपलाही पुढचा रस्ता सुखरूप होईल पुन्हा. त्याच्यामुळे सगळ्यांनी मिळून चांगल्या पद्धतीने तुम्ही आशीर्वाद देताय, काम करताय. मी तुम्हाला जास्त काही का पाहणार नाही. त्यांच्यावर टीका टिप्पणी जेव्हा एखादी सभा होईल त्याच्यात त्यांनी काय माझ्यावर टीका केला त्याला उत्तर देईल. मोठ्या गावात बोलतोय, प्रत्येक ठिकाणी हे विषय नाही. फक्त मतदान कसं करायचं एवढं समजावून सांगणं माझं काम आहे आणि ते मी आज करतोय. सर्व आमच्या माता भगिनीला सुद्धा समजावून सांगा, कारण महिलांना थोडीफार करून सर्वात जास्त यावेळेस जमीनची बाजू तुम्हाला सांगतो. महिला एवढ्या उत्सुक आहेत की बजरंग सोरेला एकदा खासदार बघायचे. खरंच सांगतो. त्याच्यामुळे तुम्ही फक्त सांभाळून सगळेजण मिळून त्यांना समजावून सांगा की बटन दाबताना गडबड होऊ शकते ना. तेवढंच तुम्ही सगळे जागरूकतेने घ्या. आणि सकाळी 5 वाजल्यापासून 7 वाजल्यापासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत भूत काय सोडू नका बाबा. काय करा आणि त्यांनी कुणी काय बी करू द्या. तिकडे काय त्यांची प्लॅनिंग काय काय मला माईकवर आता समोर बोलवते. त्यांच्या प्लॅनिंग आता डिग्रजला बोलतो. डिग्रजच्या घराने सगळी मग हीच झाली. नदीतली वाळू निघाली, यांच्या घरा सगळा बुडाच आणि हे हाणायले तिकडे मार आणि इकडे आमचे सगळे वाटुळ गेलंय सगळं. आता तिथं सांगतो. मग लोक सगळे तुम्ही सर्वजण सोबत आहात. त्याच्यामुळे तुमच्या पुढे नतमस्तक होतो. तुमचा आशीर्वाद घेऊन मला दिल्लीला जायचंय. त्याच्यासाठी तुमच्या सर्वांचा आशीर्वादाची गरज आहे. येणाऱ्या 13 तारखेला आपलं चिन्ह आहे तुतारी वाजवणारा माणूस आणि ते मशीनवर 2 नंबरला आहे. ते बटन दाबून मला मतदानाचा आशीर्वाद द्या आणि खूप